पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोप्रायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाडा। आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल जाधव वाडा स्पेशल शीख कबाब, बंजार कबाब, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, कोळंबी फ्राय, मटन थाळी, चिकन थाळी, गावरान चिकन थाळी, मच्छी थाळी, चुलीवरच्या भाकरी, स्पेशल काळा मसाला, रेग्युलर लाल मसाला, काळा मसाला मालवणी, मटका चिकन, चिकन हंगामा, तंदुरी, चिकन टिक्का, चिकन मटका बिर्याणी, मलाई टिक्का, त्याचबरोबर मटका मटन, मटन मटका बिर्याणी, मटन मोगलाई, सी फूड मटन, चिकन कुरकुरा, शीख कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध। आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटोवरती। आमचा पत्ता आनंद नगर, टाकळी रोड, पंढरपूर। संपर्क 86687338। सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून अनेक जण इच्छुक आहेत। यामध्ये धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केली आहे। यावेळी बोलताना उत्तम जानकर म्हणाले की राज्यात एकतरी धनगर समाजाचा खासदार झाला पाहिजे अशी भूमिका राज्यातील धनगर समाजाची आहे। सोलापूर लोकसभा क्षेत्रातील मागील काही दिवसात 26,000 धनगर समाजातील बांधवांची मते जाणून घेतली आहेत। याचा अहवाल भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिला असून सोलापूर लोकसभा क्षेत्रात 5 लाखाहून अधिक धनगर समाजाची मते असल्याने भाजपाकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। अंगडामध्ये आपण बैठक घेतली। नक्कीच या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 4,74,000च्या आसपास किंवा जास्तच हा धनगर समाज आहे आणि धनगर समाजामधली खटीक ही पोटशाखा आहे आणि त्यामुळं धनगर समाजाचं असं एक मत आहे की राज्यामध्ये कुठं ना कुठंतरी समाजाला एक जागा मिळावी। गेल्या 3 आठवड्यापूर्वी पक्षाच्या वरिष्ठांनी मला या मतदारसंघामध्ये चाचपणी करण्यासाठी सांगितलेली होती। त्या पद्धतीनं माळशिरस तालुक्यातल्या 3,000 कार्यकर्त्यांनी जवळजवळ 26,000 लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मतं आणि त्या पद्धतीचा सर्वे बुक तयार करून आम्ही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्याकडे सुपूर्द केलेलं होतं। त्यानंतर काही बऱ्याचशा राजकीय घडामोडी अशा झाल्या की माझं तिकीट पाठीमागच्या पहिल्या यादीमध्ये जाहीर होणार होतं, परंतु का झालं नाही त्याला काही अडचणी निर्माण झाल्या। परंतु दररोज समाज बांधवांचे हजारो फोन येणं आणि त्या माध्यमातून तुम्ही भेटायला या म्हणून मी या ठिकाणी भेटायला आलेलो आहे। परवा मोहोळ आणि दक्षिण सोलापूरमधील मंद्रुप या ठिकाणी समाज बांधवांनी बैठका घेऊन तुम्ही काही ना काहीतरी निर्णय घ्या असा दबाव सगळ्या समाजामधून निर्माण होऊ लागलेला आहे आणि मग मी ठरवलं की तुम्ही नाहीतर आम्हीच सगळे तुमच्याकडे येतो अशा समाज बांधवांच्या प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत। तर मी सांगितलं की मीच तुमच्याकडे सगळ्या तालुक्यामध्ये स्वतः प्रत्येक दिवशी एका तालुक्यामध्ये गाववार मोठी गावं असतील त्या ठिकाणी तुम्हाला भेटी देऊ, आपण चर्चा करू, उमेदवारी नक्की आपलीच होईल, दुसरी होणार नाही याची खात्री आहे। आणि तुम्ही थोडंसं शांतता पाळा, तुम्ही थोडासा दम धरा, गडबड करू नका। निश्चितपणानं पक्ष आपल्या बाजूने आपल्यासाठी चांगलाच निर्णय करेल अशी मला अपेक्षा आहे। अद्यापही सोलापूर उमेदवारीच्या म्हणजे निश्चितपणानं बऱ्याच लोकांचा माझ्या उमेदवारीला विरोध आहे। का विरोध आहे काय नाही ते मलाही माहिती आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये एक उमेदवारी दिली पाहिजे ही राज्यातल्या समाजमानाची भावना आहे। कारण राज्यभरातल्या समाजाचं मन आणि त्यांचे फोन, त्यांच्या प्रतिक्रिया ह्या रोज मला येतात, म्हणून निश्चितपणानं ही उमेदवारी जरी उशीर होत असला तरीसुद्धा ती पक्ष नेतृत्व अगदी योग्य विचार करूनच देईल, चुकीची करणार केली तर सरांचा विषय हा आजचा उद्या नसतो। उद्या सर प्रचार करतील आणि माझं चुकलं, मला माहीत नव्हतं असे काहीतरी कारणं देतील, परंतु सरांचा विषय काय गांभीर्याने घ्यायचं। आपल्यामधून अशी चर्चा येते की मोठी पक्षांमुळे तुम्ही कुठे एकत्र येऊन त्यांना काय बदल करणार चर्चा व्हायला त्याच्या लोकसभेसमोर राहून आणि विधानसभेला तुम्हाला सहकार्य करेल, काय परिस्थिती काय असं काही चर्चा आहे? नाही, निश्चितपणानं
गेली एक आठवडाभर तिकीट थांबल्यामुळं खाली कार्यकर्त्यामध्ये चर्चा होऊ लागली की जर वरिष्ठ आपल्याला तिकीट देतच नसतील तर मग तालुक्यामधले आपण एकत्र येऊया ही ती अशा कट्ट्यावरच्या चर्चेला सुरुवात झालेली आहे. माझ्यापर्यंत येतात परंतु ह्या चर्चा होत राहतात. आता एक सराराम सातपुतेचं थोडंसं नाव पुढे यायला लागलं चौधरी सोलापूर तर आपली भूमिका नाही तिकीट आपल्याला नाही अशी भूमिका काय राहणार नाही पण निश्चितपणानं पक्ष असं चुकीचं काय करणार नाही असं मला वाटतं. चुकीचं करणार तर नाही पण जर नाही उमेदवारी झाली तर आपली पुढं काय तर आता कार्यकर्त्यांशी चर्चा करून काय त्यांच्या भावना आहेत जाणून घेऊन एखादा मेळावा घेऊन आम्ही त्या बाबतीची दिशा ठरवू. समाजाला काय वाटतं काय मत आहे समाजाच्या भावना तर ह्या अवघडच आहेत.